बरं वाटतंय. रिलीफ भेटलं थोडंफार त्याच्याने. याच्याने बरं वाटलं ना? बरं नाही वाटलं. नाही वाटलं म्हणजे डोकं नाही थांबलं, पण डोकं थंड झालं. अच्छा, डोकं थांबलं नाही पण डोकं गाढ झालं. आणि डोळ्यांना छान वाटतंय. डोळ्यावर आलं है ना? पूर्ण काळोख होतो आणि थंड होतो. हां, त्यामध्ये छान वाटतं. चांगलं काढलं, कोणी काढलं ते खरंच. पण ते गरम झालं समोर लगेच. मग डोकं गरम होतं ना माझं. म्हणजे आता 10-15 मिनटं पहिलेच लावलं पण ते लगेच गरम झालं. चला मी आवरून घेतो. तू झोपून राहते. नाही तर मारनं झोपतेस का? नाही ते झोपते पडद्याला. बरं लावतो. तिने आवाज दिला मला तर फ्लफीने काय केलं. काय रे? उठवतोय. झोप झोप झोप. चल ये. हां चल. बाहेर नाही बाहेर नाही बाहेर नाही. मम्मा झोपली आहे. बाहेर नाही बाहेर नाही. चल त्याला बाहेर जायचं आहे. इथं बस इथं बस. झोपतो इथे. बस इथे. त्याची झोप झाली तर तिला मम्माला उठवायला गेला. सोनूला उठवायला गेला. लफो नको. काय ऐकायचं नाही. चल मध्ये चल. अगं झोपू दे ना तिला. काय तुला मस्ती आली रे? हां सोनू पुढे झोपली, आराम करते. तिला मी सांगितलं की तिचं खूप डोकं दुखते. हा आठवडा तिच्यासाठी खूप हॅक्टिक होता वर्कलोड असल्यामुळे. तर त्याच्यामुळे तिला स्ट्रेस आला. स्ट्रेसमुळे मायग्रेन सुरू झालं. मायग्रेनमुळे ते पूर्ण डोकं दुखतं, अर्धं डोकंही दुखतं एवढं. त्यामुळे तिला ती कॅप सांगितली ती की फ्रीजरमध्ये येऊन गार करून तिला लावून दिली इथे. तर बरं वाटतं तिला त्याच्यामुळे. मला लाँग विकेंड आहे कारण की मी फ्रायडेला आम्हाला सुट्टी. आज फ्रायडे आहे. US हॉलिडे म्हणून आम्हाला US हॉलिडेची सुट्टी आम्हाला भेटते. सो मी प्लॅन केला की तिला बाहेर कुठेतरी डिनरला घेऊन जातो. तिला रिलॅक्स फील होईल, तिला छान वाटेल आणि थोडीशी ती त्या कामाच्या पार्टमधून वेगळी येईल, बाहेर येईल आणि थोडंसं तिला रिलॅक्स वाटेल. हा माझा मेन मोटो आहे आजचा. उठली आहे नी हात. याच्यामुळे उठली का तू? फ्लफो कशाला उठवला रे? मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो मम्माकडे गेला. हो नाही मी तुझ्या जात मग ये इकडे ये. तो मला उठवतो यार सारखं सारखं. कशाला उठवतो? तो रूम मध्ये नाही इथे नाही असतं. तो मला उठवतो पोटावर वगैरे येतो. ये इकडे ये. त्याला उघडून दे गॅलरी जाऊन. झालं बाहेर जाऊन दे. तू उड्या मारतो इकडे इकडे माहिती ना. मला थांबावं लागेल बाहेर. चल बाहेर चल. हा पण तो त्रास देतो ना. झोप. कुठे गेला? हा बघा इथे खाली झोपलाय बसलाय. ए फ्लफी ये बेटा ये. मम्माला उठवलं तू? कशाला उठवलंस रे तिला? झोपू द्यायचं ना. तुझी तर झोप झाली होती ना छान. स्वतः झोपला कबूतर बघायला. उठला तिथं. आवाज आला की लगेच उठला. चनू काय बाहेर जायचं? काय शेपूट आला तर तो. स्वतःच सगळं करतो तर कडी उघडायला पण शिकून जा ना. जा. केवढा आवाज येतो बाहेरचा. फ्लफी चला. हा लाईट लावून घेऊ ना एक. वाईट करतो थांब. एकच ठेव. फ्लफू ये चल ये बाहेर चाललो मी. ये इकडे. छत्री घ्यायची ती मोठी वाली. नाही छोटी वाली तर पाऊस आला तर. फुल पॅकेज होणे. आता कळलं का तुला का नाही आवडत विकेंडला चांगलं बाहेर? कळलं. का नाही आवडत तुला विकेंडला बाहेर जायला? ट्रॅफिकमुळे, दुसरं काही नाही. अर्ध्या वेळी गाडीत बसूनच जातो यार. कंटाळ येतो मला. त्यापेक्षा घरी बसा. घरी ऑर्डर करा. खाऊ पिऊ. विकेंडला आपण तेच करतो ना. आता फ्रायडे म्हणून चान्स मारला आपण आहे ना. पण आज विकेंड आहे म्हणून म्हणजे फ्रायडे आहे म्हणून. हां ट्रॅफिक आहे. इट्स ओके.
चलता है कभी कभी चलता है यार. क्या बोलती? असं मला ऑफर्ड करशील असं तर वागू नको गाडी. तुला ठीक वाटतंय का? काय थोडं फ्रेश वाटतं? वाटतं डोकं थांबलं माझं. कसा वाटला प्लॅन तुला माझा? चांगलं वाटलं. चांगला होता ना? केलं पण चांगलं. हे बघ काय हे बघ काय नाही थांब मला घेऊन दे पहिले. चल. म्हणजे शोधले घेऊन म्हणजे तो बघ यायचं त्याला माझ्याकडे. फ्लफी अरे बापले अरे बापले अरे बापले. ये ग्रेव्ही आणलं तुझ्यासाठी. तू बोलला ना आज ग्रेव्ही दे मला असं. थांब तुला देतो मी. बनवतो ना मी. वरती कशाला चढला? हे बघ इथे तुझ्यासाठीच बनवतोय. तुला सूप सारखं आवडतं ना? है ना? हो देतो. लफो हे घे चल. झालं रेडी. पी बेटा. आवडलं? इथेच थांबूयात. आजचा vlog. आज फ्रायडे आमचा खूप चांगला गेला आणि असं खूप दिवसांनी झालं की गणेशला वीकडेजमध्ये सुट्टी आली आहे. युजली आम्हाला सुट्टी घ्यावी लागते गणेशला आणि मला सुट्टी नव्हती पण वर्क फ्रॉम होम होतं. सकाळपासून काम केलं नंतर थोडं लॅपटॉप बंद करून लवकरच लॉग आउट केलेलं आज. आणि आम्ही डिनरला गेलेलो बाहेर. तुम्ही आधीच्या क्लिप्स बघितल्याच असतील. आणि येताना फ्लफीसाठी पण आम्ही ग्रेव्ही आणली होती. ती पण क्लिप ऍड केली ते पण तुम्ही बघा. आणि फ्लफी आम्ही जेव्हा बाहेरून येतो ना घरी तेव्हा त्याला माहिती असतं आम्ही त्याच्यासाठी काही ना काहीतरी आणणार आहे. तर मग तो असा मागेच लागतो आल्या आल्या. जसं सोनूने कडेवर घेतलं तर कसा मागे लागत होता सेम तसंच मागे लागतो नेहमी. त्याला ग्रेव्ही दाखवली ना तर मला ग्रेव्ही पाहिजे. बाकी प्रेम वगैरे काही नको. आणि आज आम्ही ना खूप दिवसांनी बेस्ट बटर चिकन खाल्लं. एक नंबर बटर चिकन होतं. खूप वर्षांनी मला ती टेस्ट भेटली. खूप यम्मी आहे. तुम्ही बाणेरच्या आसपास राहत असाल पुण्यामध्ये तर नवीन प्रेम्स ओपन झाले. जे त्यांची मेन ब्रांच KP वाली आहे जी की खूप फेमस आहे KP मध्ये. त्यांची सेकंड ब्रँच बाणेरमध्ये ओपन झाली आहे आणि त्याचा ॲम्बियन्स वगैरे एक नंबर आहे. आणि एरवी आम्ही असं कॉन्टिनेंटल वगैरे खातो. आज ठरवलं थोडं बटर चिकन ट्राय करावं तिकडचं. पण बेस्ट बटर चिकन आहे. यम्मी. अगोदर आम्हाला आवडलेलं स्पाइस फॅक्टरीचं नाही त्याच्या पुढे काहीच नाही. फेल स्पाइस फॅक्टरी फेल आहे. बेस्ट बटर चिकन. स्पाइस फॅक्टरी कॉम्पिटिशन मध्येच नाही. ते आम्ही असंच एकदा सहज गेलो होतो आणि तेव्हा चुकून चांगलं मिळालेलं आम्हाला. मग आम्ही असं ते आमचा मार्क स्पाइस फॅक्टरी पर्यंत होता. पण प्रेम्सचं बटर चिकन एक नंबर. खूप यम्मी. म्हणजे माझं पोट भरलं होतं स्टार्टर्स खाऊनच. पण मला कंट्रोल नाही राहिला आणि मी बटर चिकन खाल्लं खूप. आणि हा आमच्या मागे आता असं लुडुबुडू करतोय. येस याला पाहिजे लाडा.
कारण ग्रेव्ही तर खाऊन झाली, मग आता लाड पाहिजे. चला ये इकडं डिशिंग. चला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. येस, बाय बाय. बाय बाय.